नगर परिषद निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना गावातील 2 गटांमध्ये किरकोळ वादातून जोरदार मारामारी व दगडफेक करून गावात दहशत माजवत आहेत। यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना हुपरी प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथून लगेच त्यांना कोल्हापूरला पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आलं। घडलेल्या घटनेनंतर संबंधित लोकांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही। यामध्ये रात्रीच पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांनी हजेरी लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसत होतं। यामध्ये देखील पेंटर लोकांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर दिसून आला। मध्यस्थी करणाऱ्यांचा व पेंटर लोकांचा वावर हुपरी पोलीस ठाण्यात कायमच असतो। सध्या हा ट्रेंडच तयार झालाय। रात्री हुपरीमध्ये जवाहर साखर कारखाना रस्त्यावर काही तरुणांच्यात अचानक राडा झाला आणि यामध्ये 2 गटात मारामारी व दगडफेक झाली आणि यात 4 ते 5 लोक जखमी झालेत। यामध्ये एक जोडपं फिरण्यासाठी आलेलं होतं, त्यांच्या डोक्यात दगड लागल्यानं त्यांनाही कोल्हापूरला हलवण्यात आलंय। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही व गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पण मंदावल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात यावर तक्रार नोंद करण्यात आली नव्हती। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे।